अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नुकतंच आता पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये वक्फ बोर्डचा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. मात्र या संदर्भात मुस्लिम समाजाने या मातृश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरेंच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं, घोषणाबाजी केली होती. मात्र आपल्यासोबत अल्पसंख्याक असतील या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जे बांधव आहेत त्यांनी देखील त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. मात्र ते शिंदे गटात जरी असले तरी ते समाजासोबत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याशी खासची बात करणार इरफान शेख आहेत. सर, काय सांगाल त्याशी? तुम्ही आंदोलनामध्ये होतात, एकंदरीत तुम्ही शिंदे गटामध्ये पण आहे. मात्र ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात वोटिंग केलं त्यासाठी न्याय मागण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ 99% मतदान केलं होतं. पण आज लोकसभेत जेव्हा हा वकफच्या संदर्भात जो बिल आला त्यासाठी जेव्हा तो बिल पारित झाला तेव्हा हे 9चे 9 UBTचे जे सांसद आहे, जे खासदार आहे, त्या लोकांनी तिथून वॉकआउट केला. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला उद्धव ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाची मतं हवं आहे, त्यांचं काम नको आहे, ती माणसं तुम्हाला जवळ नको आहे. मात्र संजय राऊतांनी जो आरोप केला होता की तुम्ही सुपारी घेऊन खास करून ठाण्यातून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, हे सर्व शिंदेंची लोक होतं. मात्र काही समाजांनी सांगितले, NGOनी सांगितलं की आम्ही फक्त समाज म्हणून तिकडे गेलो होतो, शिंदे गटाचे नव्हतो. त्यांचे फोटो देखील दाखवण्यात आले संजय राऊतांनी. मात्र त्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही शिंदे गटात असून सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करतात. मात्र एक प्रकारचं कुठंतरी सुपारी घेतलेली असं काहीच नाही आहे. त्या लोकांनी पण आपल्याला सांगितलं, ते फाउंडेशनच्या माध्यमातून जी लोकं होती त्यातलं अर्धे लोकांचं मतं हा महाविकास आघाडी म्हणजे UBT आणि त्यावेळेस अमोल कीर्तिकर जे तिथले खासदाराचे पदाचे जे उमेदवार होते त्यांच्या सोबतचे जेवढे छायाचित्र आहे, फोटोग्राफी आहे, ते सगळ्या TV9च्या माध्यमाने आणि आपल्या न्यूजच्या माध्यमाने आपल्याला दाखवून दिलं आहे. तर हे कुठेही हे फक्त लोकांची भावना आहे, हे मुस्लिम समाजाची कुठेतरी भावना आहे का 99% लोक ज्यावेळेस आम्ही लोकांना समजवत होतो. आणि आपल्या माध्यमातून मला फक्त एवढंच सांगायचं आहे का ही सरकार, युतीची सरकार जेव्हा स्थापन झाली त्यानंतर त्या काळानंतर 30 कोटी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला जे अनुदान होता ते वाढवून 500 कोटी करण्यात आला. आज संभाजीनगरमध्ये राहिलेला जे हज हाऊस आहे ते जे महाविकास आघाडीच्या काळात हे मुख्यमंत्री होते ना, काय केलं या लोकांनी? काय मुस्लिम समाजासाठी काय केलं 2.5 वर्षात ते तर त्याने दाखवा काय केलं त्यांनी. मात्र तुम्ही त्यांना वोटिंग केलंय अनेक समाजाने असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या संदर्भात देखील आता पुढचं पाऊल का असणार आहे? येणाऱ्या लोकसभा झाले, आता नवीन निवडणुका येतात, त्यासाठी नगरसेवकांच्या निवडणूक असेल, अनेक निवडणुका आहेत, त्या कसं बघा? फेक नेरेटिव्ह पसरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला, खास करून मुस्लिम समाजामध्ये. आम्हाला कुठेतरी पाठवून देणार असं सगळं जे फेक नेरेटिव्ह या लोकांनी पसरवला त्यावेळेस मुस्लिम समाजाने यांचा हे जे या लोकांनी केलं त्याच्यामध्ये जाऊन 99% मुस्लिम समाजाने त्यांना मतदान केलं आणि आम्ही लोकशाहीमध्ये आम्ही त्याचं समर्थनसुद्धा केलं आहे. पण आज काय परिस्थिती आहे? तिथे 9चे 9 यांचे जे खासदार आहे त्या लोकांनी वॉकआउट केला. याचा अर्थ कुठेतरी यांचा आम्हाला समर्थन नाही आहे. मुस्लिम समाजाचा फक्त आणि फक्त गेली 50 वर्ष हे जी महाविकास आघाडी आहे हे मुस्लिम मताचा फक्त आणि फक्त वापर करून घेत आहे. विधानसभेच्या निवडणूक आहे, काय पाऊल असणार आहे मुस्लिम समाजाकडनं? तरीसुद्धा तुम्ही शिंदे गटाकडनं पण आहात आणि दुसरीकडे त्या समाजासोबत पण आहात. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आणि संबंध जनतेला माझा आणि मुस्लिम समाजाला खास करून हेच म्हणणं आहे की जे कामं करतात, जे तुमच्या अडीअडचणीला उभे राहतात त्यांच्याबरोबर तुम्ही उभं राहा. फक्त हे एक हिंदू मुस्लिम म्हणून जे नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरवत आहे किंवा हे करून हे जे मतं घेत आहे त्यांच्या बाजूने उभं न राहता मुस्लिम समाजाची जी कामं करणारी लोक आहे त्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहा. मात्र फोटो संदर्भात एक चेहरा नसून अनेक चेहरे होते एकनाथ शिंदेसोबत. हे सर्व फोटो जे आहेत ते संजय राऊतांनी खास दाखवले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला त्या लोकांनी अगोदरचे पण फोटो दाखवले, नंतरचे. हे समाज आहे, समाज तुमच्या दारापुढे कशाला गेला आहे? समाजाला हे हवं आहे का तुम्ही आमची मतं घेतली ना? आम्ही कोणत्या समाजाचे, पक्षाचे, जातीचे, पंथाचे नसून आम्ही एक व्यक्ती म्हणून, मुस्लिम समाज म्हणून तुमच्याकडे गेलो आहे. तुम्ही काय केलं आमच्यासाठी हे आम्ही जाब विचारायला गेलो आहे. 15 होते, 50 होते, आमची कोणतीही आंदोलनाची भूमिका नाही आहे. तुम्ही मतं घेताना आमच्या दारापर्यंत आले होते का नाही? आता आम्ही तुम्हाला विचारायला फक्त आलो आहे.
आणि मी समाज म्हणून आलोय. मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी समाज म्हणून तुम्हाला विचारायला आलो. कारण माझे समाज बांधव जे तुमच्याकडे होते, ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान केला, आम्ही त्यावेळेस बोलत होतो यांना सगळ्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगत होतो का आपले अजून अडीअडचणीचे जे प्रश्न राहिले ते आपल्याला कुठेतरी सोडवायचं आहे. तरी तुम्ही युतीच्या बाजूने राहा किंवा यांच्या उमेदवाराला मतदान करा. त्यावेळेस मुस्लिम समाजाने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं का आमचं मत जे आहे ते महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आहे. त्यावेळेस आम्ही समर्थन केलं ना. आम्ही आमच्या समाजाबरोबर होतो. पण आज जी परिस्थिती आहे याच्यामध्ये तुम्ही लोकसभेतनं वॉकआउट करताय, तुम्ही लोकसभा सोडून जाताय, याचा अर्थ तुम्ही 2 दगडावर तुम्ही लोकांनी पाय ठेवला आहे. आज कमिटीकडनं पुढचा काय निर्णय असणार, भूमिका काय असणार आहे तुमची येणाऱ्या निवडणुकीत? हज कमिटी तो पाठ तर मंत्रालयाचा आणि त्याचा हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे का मुस्लिम समाजाने यांनी मतदान केलं आहे. या लोकांनी मुस्लिम समाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. हे फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे भाडोत्री होते, या त्या लोकांनी आणला होता, हे सुपारीबाज होते वर्ष, हे सगळं यांच्याशी आमचं देणं घेणं नाही. आम्ही भूमिका काय असणार मुस्लिम छोटे कार्यकर्ते. तुमची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका हेच आहे का मुस्लिम समाजाला आमचं एवढंच म्हणणं आहे का आज तुम्ही डोळे उघडून हे बघा विषय काय आहे. या लोकांनी फक्त आपल्या मताचा वापर करून घेतलाय, दुसरा याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही आहे. आणि अजून येणाऱ्या निवडणुकीत विधानसभा असू द्या, नगरसेवक असू द्या, सगळ्या निवडणुकीत हे फक्त आपल्या मतांचा वापर करणारे आणि गेली 50 वर्ष महाविकास आघाडी त्यावेळेस जे पक्ष त्यांच्या सोबत असेल त्या लोकांनी फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाचा वापर केला. नक्कीच इरफान शेखने सांगितलं की येणाऱ्या काळात आता मुस्लिम समाजाने विचार करावा. आता येणाऱ्या निवडणुकीत कशा प्रकारचा विचार केला जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.